जैसे देवी ब्रह्मचारिणी भक्ति और समर्पण का रूप है, वैसे ही हमारी महाराष्ट्र की महिला किसान निष्ठा और समर्पण का प्रतीक है। अनिश्चितताओं से घिरी होने के बावजूद उन्होंने नई कृषि पद्धतियों को अपनाकर हर बाधा को पार किया और प्रगति की एक नई मिसाल कायम की है। नमस्कार, माझं नाव राईबाई सोमा पोपेरे, राहणार कोंभाणी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आणि हे जे काम मी सुरू केले हे खूप दुर्गम भागामध्ये सुरू केले। इथून मागं तर माझ्या गावाला रस्ते पण नव्हते, पाणी पण नव्हतं, तरी हे मला मी शाळा नाही शिकले, मी निसर्गाची शाळा शिकले आणि हे निसर्गाचं संवर्धन आज लोकांपासून द्यायचे। तर मी प्रत्येक दिवस एका गावामध्ये जाते, एका शाळेवर जाते आणि हेच लोकांना का आपलं बाबांनो आपला निसर्गसुद्धा वाचवलं पाहिजे, निसर्गाला धरून काम केलं पाहिजे, निसर्गाला धरून शेती केली पाहिजे। आपण बदललोय तर आपला निसर्गसुद्धा बदललाय, कधी पाऊस पडतो कधी गारपीट पडते, मग आपण निसर्गाला धरून चाललं पाहिजे। आणि हे काम करताना काही टायमाला ह्या कामामध्ये मी 3,500 महिला जॉईंट केल्या बाईपच्या मदतीनं। बरेच शेतकरी 150 गावांमध्ये शेतकऱ्यांमध्ये सुद्धा काम सुरू केलं आणि हे काम आता आपल्या माझ्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर हे काम पूर्ण जगापासून मध्ये गेले आणि जगातल्या 100 महिलांमध्ये माझा पण समावेश आहे। तर हे माझ्या कामाचे आणि या कामाबद्दल मला खूप प्रत्येक गावात रोज एक पुरस्कार भेट होतो। त्याच्यानंतर नारी शक्ती भेटला, पद्मश्री भेटला, उंच माझा झोका, चला येऊ द्या हवा, ABP माझा, माझ्या कट्ट्यावर, कोण होणार करोडपती, हे सगळे पुरस्कारांमध्ये बोलली त्यात। हे काम करीत असताना मी 30 जातीचा भाजीपाला लावत असते, 16 जातीचं भात, 18 जातीचा वाल घेवडा आणि वालाचे नावं म्हणले तर गोड वाल, कडू वाल, काळा वाल, तांबडा वाल, हिरवा लांब घेवडा, बुटका घेवडा, सफेद घेवडा, लाल शिराचा घेवडा, हिरवा लांब घेवडा, श्रवण घेवडा आणि बुटका घेवडा, पापडी घेवडा, पताडा घेवडा, सफेद वालवड, लाल वालवड। आणि याच्यामध्ये भाताचे म्हणलं तर रायभोग, जिरवेल, वरंगळ, काळभात, आंबेमोर, तांबकुडे आणि भाजीपाला कारली, दोडका, वांग, मिरची, चंदनबाटवा, लाल माठ, हिरवा माठ। रानभाज्या म्हणलं तर दिवेची भाजी, बडदेची भाजी, आंबट्यालाची भाजी, फांद्याची भाजी, चाईची भाजी, चाईचा मोर, कोळूची भाजी, गुळूची भाजी, पाथरीची भाजी, ह्या रानभाज्या आहेत। आणि ह्या रानभाज्या एक रानभाजी एक औषधी वनस्पती, तर यांचं सुद्धा आपण संवर्धन केलं पाहिजे। याच्यासाठी मी लेक्चर देऊन प्रत्येक गावामध्ये सांगते, प्रत्येक शाळेवर सांगते का तुम्ही रानभाज्या मेळावा भरवला पाहिजे। त्याच्या करताना पुढच्या लोकांना सुद्धा माहिती होईल, पुढच्या मुलांना सुद्धा माहिती होईल। भरड धान्य का हिरवी नागली आहे, वरई आहे, सफेद नागली, लाल नागली आणि वरई, राळा, कोदरू, हे सगळे काही हुलगा, मठ, मूग, हे सगळं काय मी माझ्या शेतामध्ये बनवते आणि याचं देवण घेऊन समाजाला करते।